खाली वाग, उभ्याने झाडू काढतीस होय. हा, पायवर घ्या. आणि या सगळी कामं इथं हॉलमध्येच दाखवणार आहेत का करून? हा, स्वयंपाक घरात काय उंदरा ठेवलेत का जेवण बनवायला? काय आई तुम्ही पण ना. हा, काय तर सूर लागलाय डोक्यात, जातोय माझ्या सुरा. आता जवळच आहेस, लक्षात ठेव. अय्या, मामांजींचा फोन आला. हॅलो. मामांजी बोला. हा नमा बेटा, कसे आहे पोरी होऊन तुम्ही? अहो बरं आहे, बरं आहे. तुमचं बरं आहे का? हा मस्त. बर एक काम आहे बाळा. हा, काय ते आपल्या गल्लीमध्ये बघ 4 बिल्डिंगा सोडल्यावर तो विष्णू राहतो ना. हा, विष्णू अण्णा राहते. अगं त्याच्याकडची म्हातारी ती शांता मेली ना ग. हा, माहिती आलता सकाळी फोन. हा, आणि काय झालंय त्याचा तो पोरगा आहे ना, तो बाहेर गावी कुठं तरी इंग्लंडामध्ये. हा काय? हा, तर त्याला यायला 12 घंटे लागणार अजून. बर बर. लयच गर्दी झाली एवढ्याशा खोपटामध्ये. आपल्या गावाकडची मंडळी येईल तिथं. त्यात तो सदाशिव माहितीये ना तुला? सदाशिव कोण कोण? अगं आप्पा ग म्हातारा. हा हा, ते गावचे गाव. हा, सदाशिव आप्पा. तो काचावला आहे तिथं गर्मीमध्ये. हा. मला फोन आलता त्याचा, म्हणला अण्णा तुझ्या घरी जातो. म्हणलं जा ना आपलंच घरी. हा, इथं नको सांगते ना, इथं नको. आणि त्याच्या बरोबर ती त्याची नाते बर का छोटे. अरे काय गोड पोरगी ग ते. बर बर. शेवाली माझ्या अंगावरची येते. तर जरा उठ बस नीट करा पोरी हो ना. इथं जागा नाही, सांग इथं जागा नाही. इथं कुठं? हॅलो, नाही, काय नाही, झालं काय ग? मामांजी तुम्ही येणार आहे का? मी कसलं इथं ऊस टारला आहे. ऊस सोडून कुठे येऊ माहिती? बर, मग जाऊ दे, उसात लक्ष राहू दे. हा, नाही काय आहे, इथं नको सांग. हे पण नाही, पाहुण्यांची उठ बस नीट करा. हो मामांजी, आम्ही लाख करू, पण कसे इकडच्या घरच्या माणसांना पण पटलं पाहिजे. कोणाला? ह्यांना आईंना नाही पटत. तिथं काय प्रश्न आहे? तिथं म्हातारीला म्हणा नीट राहायचं तर राह, नाही तर ते जिन्यावरून टाकलो. मामांजी काय बोलताय तुम्ही? अरे नाही तर काय पाहुणे रावळे येते ते घरी उडबास करायला नको, भाऊकी पाळायला नको का आपण? बर 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 बर, आम्ही करतो, आम्ही समजावतो आईंना. तुम्ही नका काळजी करू, आम्ही समजावतो. बरं का? तिच्या डोक्याला दे, तिला फोन जरा बघू काय ऐका, किती करीत तुम्ही ती. लगेच ऐका. तिला फोन दे. देते देते, घ्या आई निवांत. हॅलो धने, ठेव फोन. हॅलो, आई बोलता का? फोन ठेव. अहो मी काय म्हणते तर आई. ठेव फोन. आहे का आता? स्वतःच म्हणतोय दी फोन, नंतर म्हणतोय ठेव फोन. अय ताई, काय ग? नेहमी ठेव फोन निस्किट संपतात, सुरू झालं. लय भरकटू नको, ते अण्णा येणार आहेत, आपल्याला सगळं सावध. हा, मी पण त्यांच्यासाठी जरा बाप ठेवायचं. वहिनी शांत अक्का गेली आपली. बसा निवांत, बसा निवांत. आमची शांत अक्का गेली. आता काय जाणाऱ्या माणसाला कोणी थांबवतं का? गेली आता काय वय पण झालं होतं ना. शांत. वहिनी ओळखलं का मला? ओळखलं म्हणजे ओळखते मी तुम्हाला. कोण? हे सदाशिव भाऊजी तुम्ही नाही, पण मी कोणाचा कोण वहिनी? माहिती मला ते. काय ना, जाऊ बाई. मी तुझ्या नवऱ्याचा लहानपणीचा दोस्त हा, सदाशिव अप्पा. सदाशिव आ. ओळखते मी. आता याला फोन केलता तुझ्या नवऱ्याला. म्हटलं बाबा इथे शांत अक्का गेली. आपल्या हातात थोडे ना असतं गेली. ए शिवा, काय करते तू? पोरीला दुःख माहिती नाही ना, लहान आहे, शांत अक्का गेली. वहिनी, ए वहिनी, ओळखलं का? हा, ओळखलं ना. हे कोण? लहान पोरगी आहे ना हे. ओळखलं. नाही नाही, तसं नाही. कोण म्हणजे कोणाची कोण?
पोरगी लहान ती नाही. लीला नाही का लीला 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 होय लीला लीला लीलाची बहीण कुंदा. होय कुंदा कोण कुंदा? बहिणी बहिणी आहेत ना लीला कुंदा. तर लीलाने कुंदाला आलं तर ते जगन्नाथचं मागणं आलं पण त्यांनी नाही नाही बोलले नाही ते. बोलले ते, होय आणि ते. मग लीलाने लग्न केलंय काशीनाथ सोबत. हा काशीनाथ. ही माझी नात आहे. मग हे बाकीचं कशाला सांगितलं? वहिनी अशी काय करते आपलं नातिक होती माहिती नातिक असली होती, पाहिजे ना. माहिती असते, माहिती आहे पण मला. ही तुझ्या नवऱ्याची एकदम लाडली आहे. ही होय. लहानपणापासून तुझ्या नवऱ्याच्या अंगा खांद्यावर केली आहे. गोड आहे ग पोरगी गोड आहे लय गोड आहे. या दोघी आम्ही सुना आम्ही ही मोठी नमी नमी अच्छा योग्याची होय तू. मोठा म्हणजे योग्य ना. योग्य. आणि ती मी मंदारची. अच्छा पुरी चाय टाक जरा. हा टाकते दुधाची बनवा. दुधाची चांगली कडक घ्या हा. पण दुधाचीच लागेल. चालतं. आणते आणते ए, नमे, आराम करा बसायचं. नमे हा इथे काय बसा झालं तुम्ही. हा बसायचं. काय बाई काय होते त्या चायमध्ये आहे ना हे आपल्या शेतातलं कीटकनाशक आहे ना त्याचे 2 टिंब पण टाक. आल्यापासून विचारते ओळखला का हे कोण ते कोण हे पण मरून जाईल एकदाच. आई पाहुण्यांच्या चहामध्ये आपण असं इश अगं हाडू किती मोठ्याने बोली ती. पाहुण्यांना डायरेक्ट मारायचं. अगं थांब होय. किती मोठे जा चाय बनवायला जा जा. आई हा. तू अगं ह्यो माणूस घोरायला लागला. अगं माझी जागा पण गेली मी कुठं बसू आता? आई इकडे बसा की जरा. अगं हे तर अहो थोडा ऍडजस्ट करा ना इकडे बसा. कशाला आणलंय तिथं मला? बघ तसंच भरते वय दे इथं जा. खाऊ नका जास्त. हा. मला पण गोळी पाहिजे. मला पण गोळी पाहिजे. मला पण गोळी पाहिजे. ए, हळू हळू वरडलेस ना ह्यो अंगठा बघितला अंगठा अंगठ्या खाली ना एवढंच करीन जागच्या जागी मरशील काय ए अगं ए शिवा माझी पोर काय काय आलं? काय नाही हे घे हे. वहिनी यम्मी आहे त्या चॉकलेटी. हा, आहे ना यम्मी आहेत. होय. यम्मी आहेत चॉकलेट यम्मी आहेत हा चॉकलेट यम्मी आहेत यम्मी आहेत ती ना हा यम्मी आहेत चॉकलेट यम्मी काय ग कसला आवाज आला काय आई काय नाही. काय झालंय काल वाजला. काय नाही आजी घाबरली आहे ती मग त्यांना मला ना चॉकलेट खायला दिली आहे ती यम्मी आहे ती चॉकलेट. बया आजीला घाबरलोय तू. अगं आमच्या सासूबाईंना घाबरून हार्ट अटॅक बिट अटॅक आला तर जातील ना वर. ए जाऊ दे की मग आमच्याकडे ना अण्णा आजोबा यायचं ना गावच्या घरी हा. ते पण असंच बोलायचे. काय? म्हातारी खा खा खाती आणि सोपा उभीत बसती. खाऊन खाऊन फुटणार आहे ना जाणार आहे एकदाची म्हातारी. गप्प बस. मी काय केलं आई गप्प बस. हे मामांजी पण ना पोरा सोरांसमोर लय खरं बोली त्यात. तडका काढू आई आई गंमत करतात मामांजी. गंमत करतात. नाही का आपल्याला म्हणत होते की म्हातारी मेली तर कोरड्या उसावर जाळून टाकीन म्हणून. गंमत कर. म्हणले होते गंमत कर. दाड कशाला ही चकती ग टावाळ कुठली मला टवाळ म्हणाल्या. मी काय टवाळ आहे का? मी काय अशी उलटी झाड. अगं ए, टवा गुळ ग टवाळ म्हणल्या वटवा गुळ नाही ना कोणती हादड कुठे का ग तू प्राणी. हा ए शांता शांता का माझी शांता का आप्पा, दाड कशाला ही चकती ग टावाळ कुठली मला टवाळ म्हणाल्या. मी काय टवाळ आहे का? मी काय अशी उलटी झाड. अगं ए, वटवा गुळ ग टवाळ म्हणल्या वटवा गुळ नाही ना कोणती हादड कुठे का ग तू प्राणी. ए शांता शांता
शांत अक्का आप्पा, ए, मग, ए, अहो त्या शांतता नाही आहेत त्या आहेत ना त्या आमच्या सासूबाई आहेत अय. तुम्ही बसा शांत अक्काने मी आम्ही लहानपणाचे दोस्त आहे गावात लहानाचे एकत्र मोठे झालो मी शांत अक्का गोट्या खेळायला जायचो शांत अक्का गोट्या खेळायची नाही मी शांताक्का आणि गोट्या तिघं खेळायला जायचो बया चांगलंय गोट्या कुठे आहे मग गोट्या कोण आहे गोट्या माहिती नाही नाही तसं वहिनी अशी काय करते गोट्या तुझा नवरा बया मामांची ना गोट्या म्हणायच्या का गोट्या मामांची तुम्हाला सांगतो वहिनी हा गोट्याला लहानपणापासून उसाची आवड हा ना लय भारी जीव उसावर हा मी शांताक्का आणि गोट्या आम्ही तिघं उसात जायचो लपाछुपी खेळायला राज्य माझ्यावर असायचं गोट्याने शांताक्का संध्याकाळपर्यंत सापडायचेच नाही उसातच लपाछुपी खेळायचे अच्छा म्हणून मामांजीना लहानपणापासून ऊस एवढा प्यारा आहे तर शांताक्काने फोन केलता हा. मुली गोट्याचा फोन आलता ऊस तरारून मोठा झालाय हो मामा शांताक्का ये एकदा लपाछुपी खेळायला शेवटची इच्छा पुरीच राहिली शांताची आमच्या होईल सगळं नीट. आता मी आले तर जाऊन गोट्याच्या छाताडावर बसाय सांगा तिला शांत अक्का करती तरीच म्हणते नेहमी म्हणायचे शांतीने हे दिलंय शांतीनं ते दिलंय बायकोला काय कोणी द्यायचं बघितलंच नाही हॅलो हॅलो हा बेटा काय झालं बेटा मारलं हाय कोणी मारलं तुला तुमची म्हातारी तुमची बायको अरे बेटा तू काय येडी आहे का ग ती काहून मारलं तुला माझ्या पाठीचा मनुकाच तोडला हाय अरे बापरे तुझ्या पाठीचा मनुका तोडला का हा थांब तिला ऊसात जाळू आपण हिचं काय डोकं फिरलं का ग? आ, ते डोकं फिरल्यासारखंच वागत्यात अहो जेव्हापासून दे पाऊस बरं तिला फोन दे नुसते माणूस झाल्यासारखे वागित दे तिला फोन मी देते दे फोन दे तिला जाळून टाका म्हातारीला जाळून टाका हॅलो धने ठेव फोन हवा आहे का तुम्ही काय म्हणता हो ठेव